राजू नावाचा एक तरुण होता. त्याला आयुष्यात यशस्वी व्हायचं होतं. मोठं काहीतरी करायचं होतं. पण कितीही प्रयत्न केले तरी त्याला यश मिळत नव्हतं. दिवसेंदिवस त्याचं मनोबल खचत चाललं होतं. एके दिवशी तो त्याच्या आजोबांकडे गेला आणि म्हणाला, आजोबा, मी खूप मेहनत करतो, पण मला कधीच यश मिळत नाही. मी काहीतरी चुकतोय का? आजोबांनी हसत त्याला एका बॅगेत नेलं. तिथे एक सुंदर रोपटं होतं आणि त्याच्या शेजारी एक वाळलेलं झाड होतं. आजोबांनी विचारलं, हे वाळलेलं झाड का वाढत नाही असं तुला वाटतं? राजू म्हणाला, कारण याला पुरेसं पाणी आणि सूर्यप्रकाश नाही आणि योग्य ती काळजी घेतली गेली नाही म्हणून. आजोबांनी हसून उत्तर दिलं, बरोबर, तसं तुझ्या आयुष्यात होतं. तू दररोज काही अशा चुका करतोय ज्या तुला अपयशाकडे नेत आहेत. पहिली चूक, कृतीशिवाय स्वप्न बघणं. राजू मोठी स्वप्न बघायचा, पण त्याच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी तो योग्य कृती करत नव्हता. फक्त यशस्वी होण्याची कल्पना करण्यातच वेळ घालवत होता. दुसरी चूक, अपयशाच्या भीतीने मागे हटणं. कधीही अपयश आल्यास तो लगेच निराश व्हायचा आणि पुढे प्रयत्न करण्यापासून दूर राहायचा. तो अपयशातून शिकण्याऐवजी ते टाळायचा. तिसरी चूक, सातत्याचा अभाव. राजू 1-2 दिवस मेहनत करायचा, नंतर कंटाळून थांबायचा. सातत्याने मेहनत न केल्यामुळे त्याला यश मिळत नव्हतं. आजोबांनी त्याला सांगितलं, जर तू ह्या 3 चुका सुधारल्या तर तुझं यश कोणीच थांबवू शकत नाही. राजूने त्या दिवशी ठरवलं की तो फक्त स्वप्न बघणार नाही तर त्यावर कृती करेल. अपयश आलं तरी हार न मानता त्यातून शिकेल. सातत्याने प्रयत्न करत राहील. काही महिन्यातच राजूच्या आयुष्यात परिवर्तन झालं. त्याला यश मिळू लागलं आणि त्याचा आत्मविश्वास दुपटीने वाढला. यश त्यांनाच मिळतं जे कृती करतात, अपयशातून शिकतात आणि सातत्याने प्रयत्न करत राहतात. जर तुम्हालाही यशस्वी व्हायचं असेल तर ह्या 3 चुका टाळा आणि तुमच्या ध्येयाकडे धाडसाने वाटचाल करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.